हॅलो. आज छान बाहेर पाऊस पडतोय. छान म्हणजे खूपच पडतोय. आणि पाऊस पडतोय म्हटल्यावरती काहीतरी चमचमीत टेस्टी असं खायचं. मग त्यासाठी मी आज काय बनवते आहे तुम्ही नक्की पहा. आणि खूप छान रेसिपी आहे, तुम्हाला सर्वांना आवडेल अशी आहे आणि खूप इझी पण आहे. मी त्यासाठी ब्रेड्स घेतलेले, ब्रेडच्या साईड मी कट करून घेतलेल्या आहे आणि त्या साईड ज्या कट करते आहे त्याही आपल्याला लागणार आहे. आणि ब्रेडचे सगळे साईड मी कट्स करून घेतल्यानंतर ब्रेडचे छोटे छोटे मी तुकडे करते. आता हे सगळ्या ब्रेडचे मी तुकडे करून घेते. पहा तुम्ही, मी छोटे छोटे स्लाइस केलेत आणि 2 छोटे छोटे कांदे घेतले होते आणि 1 टोमॅटो घेतला होता, तेही मी त्याच्यात ॲड करते. कोथिंबीर ॲड करते आणि एका याच्यामध्ये मी आलं, लसूण, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, जिरं असं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेलं आहे. ते त्याच्यामध्ये मी ॲड करते. मीठ ॲड करते. आणि हो, टॅमॅटो हा तुम्ही टाकू शकता किंवा टाकूही शकत नाही. ज्याला आवडतो ते टाकू शकतं. ॲडव्हान्स येतो की ज्याला आवडतो त्याने टाका, ज्याला आवडत नाही त्याने टाकू नका. मी 2 हिरव्या मिरच्या घातल्यात, त्यामुळे मी जास्त काही मसाले घालत नाही, पण एक चव येण्यासाठी, टेस्टसाठी मी 2 ते 3 मसाले ॲड करते. जसं की मटण मसाला, थोडंसं लाल तिखट आणि हळद आणि थोडासा काळा मसाला म्हणजे संडे मसाला ॲड केला. हे सगळं मी एकजीव होईस तोपर्यंत मिक्स करणार आहे. आणि हो, मिक्स करायला थोडंसं पाणी लागतं. तर मी काय केलं, जे मी मिश्रण वाटलं होतं हिरवी मिरची, जिरं, आलं, लसणाचं, मी त्या मिश्रणचंच भांड्यात पाणी घेतलं आणि ते टाकलं. जास्त नाही, 2 ते 3 चमचे. आणि बघा तुम्ही किती छान मिश्रण झालेलं आहे आणि एकदम एकजीव झालेलं आहे. आणि बघा, जे मगाशी आपण घेतले होते ब्रेडचे साईड, त्याचे मी ते मिक्सरला बारीक करून बोलतात ना, ब्रेड क्रम्स, ते बनवलेले. तर आता मी काय करणार आहे, तेल तर तापत ठेवले. साहजिक मी काय बनवते तुम्हाला एक आयडिया तर आलीच असेल. तर छोटे छोटे मी त्याचे वडे बनवणार आहे, जसे की आपण मंचुरियनसाठी बनवतो तसे. तर मी ते बनवते आहे आणि त्याला ते ब्रेडचं जे आपण क्रम्स केले ते लावून घेते, त्याची कोटिंग करून घेते. कोटिंग ही तुम्ही त्याच्यामध्ये प्रेस पण करू शकता किंवा वरच्यावर पण करू शकता, पण एक हलक्या हाताने तुम्ही ती कोटिंग केल्यानंतर प्रेस करू शकता, म्हणजे ती ब्रेडचे जे क्रम्स आहे ते खाली पडत नाही तेलात. मग मी आता तुम्हाला करून दाखवते. मी एक 4-5 याला लावून घेतलेलं आहे. आता मी ते तेलामध्ये फ्राय करते आणि खूप छान लागतात, एकदम कुरकुरीत, टेस्टी आणि मुलांना आवडेल असे. खूप इझी रेसिपी आहे, असं नाही की काही जास्त वेळ लागतो आहे. तुम्ही पहा, खूप टेस्टी रेसिपी आहे. कशी लागते आहे सांगा मला आणि नक्कीच शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा तुम्ही, एकदम छान असा ब्राऊन कलर आलेला आहे. मी सॉससोबत माझ्या मुलीला खायला दिला आहे, तिलाही खूप आवडलं आणि मला ती नेक्स्ट टाईम पुन्हा आली की मम्मा मला अजून दे खायला, कारण की तिलाही खूप आवडलं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा ही रेसिपी कशी होती आहे ती. बाय, भेटूया पुन्हा आपण.